नमस्कार मंडळी. आज मी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं चवळीच्या पाल्याची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी हे हरभरे भिजत घालून वाफवून घेतलेले आहेत चांगले. नंतर हा चवळीचा पाला धुवून सोलून चिरून थोडा वाफवून घेतला आहे, म्हणजे भाजी आपली एकदम छान होते, सॉफ्ट होते अशी. म्हणून हा चवळीचा पाला चिरून असा घेतलेला आहे आणि वाफवून घेतला आहे. हे पण हरभरे पण मी वाफवून घेतलेत. मी तुम्हाला झटपट भाजी कशी करायची ती मी महत्त्वाचं म्हणजे दाखवणार आहे. असं सगळी तयारी करून घेतली की ह्या भाजीला वेळ लागत नाही. तर आता आपण प्रथम काय करणार आहोत, तर 2 चमचे तेल घालणार आहोत. मी यापूर्वी तुम्हाला भाजी निवडायची कशी, चिरायची कशी सगळं दाखवलेलं आहे. यापूर्वीसुद्धा माझा एक व्हिडिओ आहे चवळीच्या पाल्याचा, तोही नक्की काढून बघा. मी तुम्हाला काय काय केलं आहे ते समजेल. आणि अगदी सोपी पद्धत म्हणजे कांदा बिंदासुद्धा चिरायचा तसदी घेणार नाही आहे. अगदी हिंगाच्या फोडणीवर अशी मी ही भाजी करणार आहे. ह्या भाजीत सुकी मिरचीसुद्धा चांगली लागते थोडी घातली तर. तेल आपण तापलं आहे का बघूया. तेल चांगलं तापलं आहे. त्यावर मी मोहरी टाकली आहे. खमंग वासासाठी म्हणून मी थोडी सुकी मिरची पण टाकणार आहे त्याच्यात. सुक्या मिरचीनं वास छान येतो, एकदम कुठच्याही भाजीला खमंगपणा येतो, म्हणून सुकी मिरची टाकणार आहे. हिंग, हळद आणि तिखट घालणार आहे, पण ते नंतर घालणार आहे. तर ही फोडणी आपण छान करून घेतलेली आहे. यावर पहिल्यांदा काय करणार आहोत, तर आपण हे हरभरे टाकणार आहोत. उकडून घेतलेले हरभरे. हे हरभरे मी यात घातले. हरभरे जरा असे परतून घेते आणि त्यावर आता मी ही शिजवून घेतलेली भाजी घालणार आहे. भाजी शिजवून घेतली की आपला वेळ कमी जातो, कारण तशी चवळीची भाजी शिजायला जरा कठीण असते. त्याच्यामुळे भाजी फोडणीला टाकून झालेली आहे. चांगली शिजलेली पण आहे. त्यामुळे आता आपण यावर तिखट मीठ टाकणार आहोत. लाल तिखट आणि मीठ हातानं घालणार आहे, म्हणजे मला अंदाज चांगला समजतो. सुकी मिरची टाकली पण ती अशी चुरून टाकली नाही, त्याच्यामुळे लाल तिखट त्याच्यात व्यवस्थित हवं. आणि अगदी कणभर गूळ. चवीला, कारण थोडा तुरटपणा असतो भाजीला, म्हणून ह्या भाजीत थोडा गूळ घालायचा. अरे ह्यावर खोबरं कोथिंबीर घालायची. भाजी तयार. भाजी आणि पोळी खायला तयार. ही आपली चवळीच्या पाल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली आहे ती तुम्ही नीट बघा. आणि यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला भाजी दाखवलेली आहे, म्हणजे त्याच्यात अगदी चिरताना पानं पण दाखवलेली आहेत. तोही व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा. ही भाजी किती सोप्या पद्धतीनं केलेली आहे तीही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. असा हा आपली आजची डिश, आंब्याचं रायतं, चवळीच्या पानाची भाजी आणि गरम गरम पोळी. या तर मग सगळ्यांनी खायला या. आणि हे व्हिडिओ मी कसे केले ते मात्र तुम्ही नक्की बघायला विसरू नका. मला कमेंट बॉक्सला सांगायला विसरू नका. धन्यवाद.